वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण महाज्योतीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहे. आजचा आपला तिसरा व्हिडिओ आहे. सर्क्युलर फॉर UGC नेट सेट ट्रेनिंग 2026-27 याबद्दलची परिपूर्ण माहिती आपण माहितीपत्रकामधून बघूयात. तर चला. इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई. कार्यालय व्यवस्थापकीय संचालक, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था. UGC नेट CSIR MH सेट 2026-27 परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील. महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन 2026-27 करिता UGC नेट CSIR MH सेट परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योतीमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. योजनेच्या लाभासाठी पात्रता: विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा किंवा असावी. विद्यार्थी हा नॉन क्रिमिलेअर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा किंवा असावी. विद्यार्थी हा पदव्युत्तर पदवीची परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. प्रशिक्षणाकरिता लाभार्थी विद्यार्थ्याची अंतिम निवड चाचणी परीक्षेद्वारे करण्यात येईल. विद्यार्थ्याची UGC नेट CSIR MH सेट परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येईल. चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकानुसार मेरिटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे महाज्योतीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. प्रशिक्षणाचे स्वरूप: सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिन्याचा असेल. विद्यार्थ्यांना UGC नेट CSIR MH सेट परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असेल. प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपाचे असेल. आरक्षण: सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे: इतर मागासवर्ग OBC 59%, विमुक्त जाती 10%, भटक्या जमाती 8%, भटक्या जमाती क 11%, भटक्या जमाती ड 6%, विशेष मागास प्रवर्ग 6%, एकूण 100%. समांतर आरक्षण: महिलांकरिता 30%, दिव्यांगांकरिता 5%, अनाथांकरिता 1% जागा. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत? आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, वैध नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, पदव्युत्तर पदवीचे प्रमाणपत्र, दिव्यांग दाखला, अनाथ दाखला. अर्ज कसा करावा? महाज्योतीच्या mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर कॉम्पिटेटिव्ह ट्रेनिंग प्रोग्राम 2026-27 यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्जासोबत तपशिलात नमूद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे. विद्यार्थ्याने अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती पूर्ण भरावयाची आहे. त्याशिवाय योजनेकरिता नोंदणी अर्ज वैध मानले जाणार नाही. अटी व शर्ती: अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आहे 10/7/2026 राहील. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे अर्जाचा विचार केला जाणार नाही. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे, स्वीकारणे याबाबतचे सर्व अधिकारी व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील. प्रशिक्षणाकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्याच्या दिनांकापासून रुजू झाल्यास त्याची उपस्थिती 75% असणे अत्यावश्यक आहे. 75% जर असेल तर त्याला विद्यावेतन मिळणार आहे. जवळपास यामध्ये 10,000 रुपये पर मंथ विद्यावेतन मिळणार आहे. त्याचप्रमाणे आकस्मिक निधीसुद्धा तुम्हाला मिळू शकतो 10,000 रुपये. कोणत्याही माध्यमातून अंतिम निवड प्रक्रियेच्या तसेच प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण, दिशाभूल करणारी असल्यास अथवा विद्यार्थ्यांनी यापूर्वी महाज्योतीमार्फत राबवण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या सारथी या संस्थेकडून योजनेचा लाभ घेतलेला असल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येणार आहे. विद्यार्थ्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांना पूर्ण विद्यावेतन त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. अर्ज भरताना कोणत्या प्रकारच्या अडचणी येत असतील तर पुढील टोल फ्री नंबरवरती संपर्क साधून तुम्ही तुमच्या शंकाचे निरसन करू शकता. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.